नमस्कार प्रेक्षकांनो, ठरले तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच इंटरेस्टिंग असा एपिसोड झालेला आहे आणि तो म्हणजेच की आपल्या अर्जुनाने चैतन्याच्या हाती खूपच भन्नाट आणि असं इंटरेस्टिंग पुरावे हाती लागलेले आहेत, जे की आता महिपतची वाट लावल्याशिवाय आणि त्यासोबतच त्याचे सर्व काही कारनामे काळेधंदे उकरून काढल्याशिवाय गप्प बसणार नाहीत। जसं की आता त्या पुराव्यामध्ये जी बिल्डिंग होती, जेव्हा जो SS बिल्डर होता आणि आत्ताची बिल्डिंग यांचं कनेक्शन होतं, त्यासोबतच जे करंट अकाउंट होतं ते मात्र आता इथे महिपतचं आहे हे दिसून आलेलं असतं। पूर्वी त्याच अकाउंटवरून महिपतला पैसे ट्रान्सफर झाले होते, पण आता खूपच मोठ्या पुराव्यांचा पाऊस इथे या दोघांच्या माथी पडलेला आहे आणि त्यामुळे हे दोघे सुद्धा खूपच जास्त खुश असतात। आता फक्त जी काही काल एक डायरी आणि त्यासोबतच त्यामध्ये जे काही एक लेटर होतं ते सापडलेलं आहे, ते टेस्टसाठी दिलेलं असतं, फक्त त्याचा रिपोर्ट येणं मात्र बाकी असतं। आता मात्र चैतन्य बोलत असतो, एवढंच नाही अर्जुन, तर आता खूपच जास्त मजा येणार आहे। तेव्हा आता इकडे हरीशला पोलीस घेऊन जात असतात आणि हरीशला म्हणजेच की जो काही खोटा हरीश उभा केलेला असतो पिंटू नावाचा, त्याला पोलीस घेऊन जात असतात। आता मात्र महिपत हे सगळं काही उड्या डोळ्यांनी पाहत असतो आणि आता त्याला खूपच मोठा प्रश्न पडलेला असतो, काही जरी झालं तरी सुद्धा कोर्टामध्ये ह्या सर्व गोष्टी आता मॅनेज कराव्याच लागणार आहेत। तर आता इकडे मात्र जे काही प्रतापराव आहेत ते आज लवकर म्हणजेच दुपारीच घरी आलेले असतात आणि तेव्हा ते लवकरच घरी आल्यामुळे सायली म्हणत असते, बाबा तुम्ही आज एवढ्या लवकर आणि कसे काय घरी? त्यावर प्रतापराव म्हणत असतात, अगं सायली, माझी मीटिंग होती आणि ती संपली, मग एकच मीटिंग होती, त्यानंतर ऑफिसमध्ये फारसं काही काम नव्हतं, पण तू कुठे बाहेर चाललीस का? म्हणून म्हटलं दुपारचं जेवण घरीच करावं। त्यावर सायली म्हणत असते, थांबा मी तुम्हाला पाणी आणते, आणि हो मी आज कोर्टामध्ये चाललेली आहे आणि त्यासोबतच जे काही हरीश काकांचा मर्डर झालेला होता त्याची आज इयरिंग आहे, असं म्हणूनच प्रिया तिथे आलेली असते आणि प्रिया लगेचच म्हणत असते, हो का, अच्छा तू तिकडे चाललेली आहेस का? तेव्हा प्रतापराव म्हणत असतात, अगं सायली तुझी तब्येत बरी नाहीये, चल माझ्या ड्रायव्हरला तुला सोडवायला सांगतो। त्यावर आता सायली नको म्हणत असते, मी आता ठणठणीत बरी आहे, जाईल माझी मी रिक्षाने। पण आता इथे प्रियाला तिला सोबत घेऊन जायचं असतं आणि फक्त तिचा अपमान करायचा असतो आणि त्या केसबद्दल थोडंसं काही जाणून घेता येतंय का, ह्या गोष्टी तिला पाहायच्या असतात आणि म्हणूनच ती इकडे निघालेली असते। आता मात्र प्रिया म्हणत असते, एक काम केलं तर, तू काही गरज नाही रिक्षाने जाण्याची, मी सुद्धा कोर्टामध्येच चालले, तू माझ्यासोबत चल। त्यावर आता सायली म्हणत असते, तू कशाला कोर्टामध्ये येतेस आज? अगं असं काय करतेस, मी सुद्धा त्या आश्रमामध्ये राहत होते, मधुभाऊंचं आणि त्याचबरोबर त्या आश्रमाचं माझं असं काही कनेक्शन होतं आणि त्यामुळे मला तिथे जायचं आहे, चल। आता शेवटी सायलीचा नाईलाज होतो आणि ती तिच्यासोबत जायला निघालेली असते तिच्याच गाडीमध्ये। आता दोघी बाहेर येतात आणि मात्र प्रिया म्हणत असते, एक मिनिट मला तुझ्याशी बोलायचं आहे। तेव्हा सायली म्हणत असते, का काय झालं? तेव्हा प्रिया तिला म्हणत असते, तुझी हल्ली जीभ खूपच चुरचूर चालायला लागलेली आहे, प्रत्येक वेळी मला घालून पडून बोलत आहेस, नाही ते गोष्टी उकरून काढत आहेस घरच्यांसमोर, मी कशी खाली जाईल किंवा पाय चेपायला लावणं, त्यासोबतच तू तर माझ्या मध्यंतरी कानाखाली सुद्धा वाजवलेली आहेस, हे तुझं जरा अतिच होतंय असं वाटत नाही का तुला? आणि त्यासोबतच आता सायली म्हणत असते, मी काही एक चुकीचं केलेलं नाहीये, तू जशी वागतीस तसंच मी तुझ्याबद्दल वागत आहे आणि राहिला प्रश्न। इथे प्रिया म्हणत असते, तुला माहित नाही का, तू कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून आलेली आहेस आणि मी सुभेदारांची आवडती आणि त्याचबरोबर त्यांनी मला पसंत करून आणलेली सून आहे आणि त्याचबरोबर इथे घरामध्ये सगळ्यात जास्त वर्चस्व हे माझंच असणार आहे। सायली म्हणत असते, मान्य आहे की आम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं आहे आणि ते काही दिवस घरच्यांपासून लपून सुद्धा ठेवलं, पण आता मी माझ्या चांगुलपणाने त्याचबरोबर माझ्या गुणांनी माझ्या स्वभावाने मी सगळ्या घरच्यांची मन मात्र जिंकून घेतलेली आहेत। ही गोष्ट तुला आता पचवायला किती चढ जात आहे हे सुद्धा तेवढंच सत्य आहे। आता मात्र प्रियाला खूप मोठा धक्का बसलेला असतो की मी एवढं हिला सगळं काही बोलते, पण ही अशा कोणत्या मातीची बनलेली आहे की उलट मलाच घालून पडून बोलण्याचं काम करते। आता मात्र इथे सायली म्हणत असते, अगं पण तुझं आज खरं तर कोर्टात येण्याचं काहीच काम नाही। तेव्हा आता प्रिया म्हणत असते, असं कसं काही काम नाहीये, हरीश काकांचा खून कोणी केलेला आहे ही गोष्ट तुम्ही महिपतच्या माथी मारत आहात ना, आणि तेव्हा मला यायचंच आहे।
तेव्हा आता सायली म्हणत असते, आम्ही तर हरीश काकांचं नाव घेतलं नाही, आम्ही तर महिपतचं नाव घेतलं नाही. तुला कसं माहिती ग महिपतने खून केलाय म्हणून? तेव्हा आता प्रियाची तपपत झालेली असते. तिला काय बोलावं काय नाही ह्या गोष्टीचे ते समजत नसतात. तरी सुद्धा आता मात्र इकडे विलास काकांच्या खून जो केलेला होताच ना प्रिया, त्याचं जे काही गुपित आहे किंवा त्याचं जे काही खरं आहे, आम्हाला असं वाटतंय की तू गपचूप ते सगळं काही कोर्टामध्ये साक्षी चुकीची दिलेली आहेस ना, तर ती योग्य आणि बरोबर साक्ष द्यावीस, जेणेकरून कुठेतरी जाऊन तुझे सुद्धा वाचण्याचे चान्सेस असतील. पण तू तसं काहीच न करता उलटच आणखी चुका करत आहेस. तुला माहिती आहे की साक्षी शिकरेनेच विलास काकांचा खून केलेला आहे, पण तू ती गोष्ट सगळ्यांपासून लपून ठेवत आहेस. आता मात्र इकडे अर्जुन, चैतन्य सर्वजणच कोर्टामध्ये जाऊन पोहोचलेले असतात आणि महिपत सुद्धा कोर्टात ऑलरेडीच आलेला असतो. त्याला तर आता खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं, कशा पद्धतीने सर्व गोष्टी मॅनेज होतील. आणि त्यासोबतच आता जो काही पिंटू आहे त्याला सुद्धा इथे आता पोलीस घेऊन गेलेले होते. मग आता हे सगळं कसं मॅनेज करायचं काहीच कळत नाही, त्यामुळे त्याला टेन्शन आलेलं असतं. इकडे मात्र आता अर्जुन आणि त्यासोबतच जो काही चैतन्य आहे ते फक्त आणि फक्त रिपोर्ट येण्याची वाट पाहत असतात. तर आता रविराज सुद्धा कोर्टामध्ये यायलाच निघालेले असतात. अर्जुन म्हणत असतो, हा महिपत शिकरे इथे काय करत आहे? आणि त्यासोबतच आज तर त्याचं काहीच काम नाहीये, आणि शिवाय असलं काम तरी सुद्धा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्याला कुठलीही नोटीस वगैरे पाठवलेली नाही. तेवढ्यात त्या रविराज आल्याच्या नंतर अर्जुन त्यांना विचारत असतो, तुम्ही इथे कसे? म्हणजे तेव्हा आता रविराज म्हणत असतो, इथे कसा म्हणजे? तुला एकदा मदत करायचं ठरवलेलं आहे म्हटल्यावर मी इथे असो किंवा आणखी कुठे असो त्यानं काय फरक पडतो? आणि आज तुला माझा काही सपोर्ट लागला तरी सुद्धा मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असं आता म्हणूनच त्यांच्यामध्ये डिस्कशन सुरू असतं. तेव्हा त्या पुराव्याबद्दल किंवा त्या रिपोर्टबद्दल अर्जुनने रविराजला सांगितल्याबरोबरच रविराज लगेचच त्या मित्राला फोन करत असतो आणि लगेचच ताबडतोब ते रिपोर्ट मागून घेण्यासाठी होता होईल तेवढे प्रयत्न त्याच्याने तो करत असतो. आणि सांगत असतो रविराज अर्जुनला की तो माझा खूपच, देसाई जो आहे तो माझा खूप जुना मित्र आहे आणि त्या मित्रामुळे बऱ्याच गोष्टी पॉसिबल होत असतात. तू काळजी करू नकोस, माझ्याच्याने जेवढी मदत होईल ना तेवढी मी सगळी काही मदत करायला तयार आहे. आता मात्र इकडे अर्जुन बोलत असतो, हे तर खूपच चांगलं आहे. आता आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत, त्यामुळे किती पॉझिटिव्ह वाइब्स इथे मिळत आहेत. आता मात्र ह्या तिघांकडे यांचं सगळ्यांचंच लक्ष जातं असतं. चक्क आज दामिनी इथे कोर्टामध्ये आलेली आहे ही गोष्ट मात्र अर्जुनला हजमच होत नसते. आणि तिथे आल्याच्या नंतर मात्र अर्जुन म्हणत असतो, महिपतचं एक ठीक आहे, महिपतला काही कामं नसतात, पण काय हो ॲडव्होकेट दामिनी मॅडम, तुम्हाला सुद्धा कामं नाही आहेत का? तुम्ही चक्क आज तुमची हिअरिंग नसताना सुद्धा किंवा तुमचा कोर्टाची तारीख नसताना सुद्धा इथे आलेला आहात. तेव्हा आता ती बोलत असते, हो मी आलेली आहे ना, त्याच्यात काय एवढं, तुला काही त्रास आहे का? आणि बेस्ट ऑफ लक, असं म्हणूनच आता ती ह्या सर्व काही गोष्टी त्याला सांगून निघून जाण्याचं काम करत असते. पण आता अर्जुन मात्र म्हणत असतो, हो ते सगळं काही ठीक आहे, पण आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही इथे आलेला आहात. आता महिपत खरं तर अर्जुनला उत्तर देणार असतो, पण मात्र जी काही दामिनीची करारी नजर आहे त्या नजरेनेच महिपतला शांत बसवलेलं असतं आणि शांत बसल्याच्या नंतर ते तिकडून निघून जात असतात. आता इकडे मात्र प्रिया आणि सायली गाडीतून खाली उतरलेल्या असतात. प्रिया आता समोर जो काही रविराज आहे त्याला पाहून तिला धक्काच बसतो की आता हे तिघेजण एकत्र कसे? बाबा इथे आज कसे आलेले आहेत ही गोष्ट मात्र तिला समजत नसते. आता ते तिकडे गेल्याच्या नंतर मात्र अर्जुन बोलत असतो, काय लॉजिक आहे तुम्ही आज दोघी चक्क एकत्र? तेव्हा प्रिया म्हणत असते, लॉजिक कसलं त्याच्यामध्ये? अरे तुला नाही का आम्ही त्या दिवशी चल बोललोच होतो, पण तू आमच्यासोबत कुठे आलीस? नाही आलीस ना, म्हणून म्हटलं हे काय इंटरेस्टिंग लॉजिक आहे ना. आता मात्र सायली सावरासावर करून म्हणत असते, हो खरं तर आम्हाला गप्पा मारायच्या होत्या, खूप दिवस झाला मी गप्पा मारल्या नाही, म्हणून मी तिच्यासोबत आलेली आहे आणि तो विषय तिथेच ती टाळण्याचं पाहत असते. आता मात्र जो चैतन्य आहे तो रिपोर्टबद्दल फोन करत असतो आणि रिपोर्टबद्दल फोन करता क्षणी मात्र लगेचच प्रिया म्हणत असते, कसले रिपोर्ट्स आणि कसलं काय काय येणार आहे? तेव्हा रविराज कसं तरी तिला शांत करण्याचं काम करत असतात आणि त्यासोबत शांत केल्याच्या नंतर मात्र चैतन्य म्हणत असतो, नाही मी इथे फोनच करत नाही, मी तिकडे जाऊन फोन करतो. तेव्हा रविराज आता प्रियाला घेऊन तिथून निघून आतमध्ये चल म्हणत असतात, पण प्रिया म्हणत असते, बाबा थांबा ना, सगळ्यांसोबतच आतमध्ये जाऊ, कारण प्रियाला जाणून घ्यायचं असतं की कशा पद्धतीने आणि कसले रिपोर्ट्स आहेत म्हणून. आता रविराज तिला आतमध्ये घेऊन गेल्याच्या नंतर म्हणत असतात, तू महिपतच्या बाजूने साक्ष दिलेली आहेस
आणि विलासरावांच्या तू विरोधात साक्ष दिलेली आहेस, त्यामुळे विरोधी पक्षांचं काही ऐकणं चुकीचं आहे. तर प्रेक्षकांनो जबरदस्त असा पुढील भाग होणार आहे. अर्जुनच्या हाती जे जे काही पुरावे लागलेले आहेत त्या पुराव्यांचा पाऊस मात्र इथे आता अर्जुनने कोर्टामध्ये धाडधाड करून पाडलेलाच असतो. साक्षीची बोलती बंद आणि महिपतला त्याने सळो की पळो करून सोडलेलं असतं. दामिनीच्या तर पायाखालची जमीनच निसटलेली असते. कारण आता इथे हा जो काही नकली हरीश आहे तर तो पिंटू आहे आणि ज्या कन्स्ट्रक्शन साईट आहे त्या महिप शिकरेच्या नावाने आहेत आणि त्यासोबतच यांची कसून चौकशी करण्याचे आदेश मात्र जो काही अर्जुन आहे अर्जुनने कोर्टाकडून घेतलेले असतात. तर आता प्रेक्षकांनो अर्जुनने या पद्धतीने दोन दोन पुराव्यांचा पाऊस पाडत सायलीचं मात्र मन जिंकलेलं असतं आणि सायली मात्र खूपच जास्त खुश झालेली असते आणि सायली म्हणत असते खरंच माझे डॅशिंग अर्जुन सर, असं म्हणूनच ती आनंद व्यक्त करत असते. तर प्रेक्षकांनो कसे वाटले अपडेट्स? मस्त ना? आजचा एपिसोड तर भन्नाट्याचा झालेलाच आहे. मग चला तुम्ही सुद्धा छान छान कमेंट बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.